नमस्कार. आज आपण गोष्ट ऐकणार आहोत एका अशा व्यक्तीची ज्यांना लोकांनी जननायक ही पदवी दिली. हो, आपण बोलतोय महान स्वातंत्र्य सेनानी बिरसा मुंडा यांच्याबद्दल. पण कधी विचार केलाय जननायक म्हणजे नक्की काय आहे? काय करावं लागते एखाद्या व्यक्तीला की लोकांनीच त्याला आपला नेता म्हणावा, त्याला जननायक ही इतकी मोठी पदवी द्यावी? चला याच प्रश्नाचं उत्तर शोधूया. अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर जननायक म्हणजे लोकांचा नेता. पण थांबा, हे शब्द जितके सोपे वाटतात ना तितकाच त्याचा अर्थ खूप खोल आहे. जननायक म्हणजे फक्त नेतृत्व करणारी व्यक्ती नाही, तर ती व्यक्ती जी आपल्या लोकांच्या वेदनेचं, त्यांच्या संघर्षाचं आणि त्यांच्या स्वप्नांचं प्रतीक बनते. आणि हीच पदवी बिरसा मुंडा यांनी स्वतःच्या कर्तृत्वाने मिळवली. तर या नायकाची कहाणी सुरू होते त्या काळात जेव्हा आपला देश इंग्रजांच्या गुलामगिरीत होता. चला तर मग बघूया कसा सुरू झाला त्यांचा हा प्रवास. 15 नोव्हेंबर 1875 याच दिवशी बिरसा मुंडा यांचा जन्म झाला. एका अगदी गरीब आदिवासी कुटुंबात. तो काळ होता पारतंत्र्याचा, इंग्रजांच्या राजवटीचा. आणि ह्याच सामान्य परिस्थितीत वाढल्यामुळे आपल्या लोकांवर होणारा अन्याय, तो अत्याचार त्यांनी अगदी जवळून पाहिला होता, अनुभवला होता. त्यांचं आयुष्य खूप मोठं नव्हतं, पण त्याचा प्रभाव प्रचंड होता. हे काही महत्त्वाचे टप्पे बघा. 1875 मध्ये जन्म आणि फक्त 20 वर्षांचे असताना 1895 मध्ये पहिली अटक, त्यानंतर 1900 मध्ये पुन्हा अटक आणि त्याच वर्षी 9 जून 1900 रोजी वीरमरण. विचार करा, अवघ्या 25 वर्षांचं आयुष्य, पण या 25 वर्षांनी इतिहास घडवला. पण अशी काय परिस्थिती निर्माण झाली होती की त्यांना शस्त्र उचलावं लागलं? कुठून पडली ती असंतोषाची ठिणगी जिने पुढे जाऊन एका मोठ्या उठावाची आग पेटवली? चला जाणून घेऊया. हा जो असंतोष होता ना, तो काही एका रात्रीत तयार झाला नव्हता. त्याची कारणं होती. पहिला म्हणजे इंग्रजांनी आणलेला वन कायदा. या कायद्यामुळे आदिवासींचे जंगलावरचे हक्कच काढून घेण्यात आले. जंगल तर त्यांचं घर होतं, त्यांच्या जगण्याचं साधन होतं. त्यातच भर पडली 1894च्या भयंकर दुष्काळाची. लोकांची परिस्थिती अगदी वाईट झाली होती. आणि या सगळ्यावर कडी म्हणजे इंग्रजांनी लादलेला अवाजवी शेतसारा म्हणजे कर. या कराच्या ओझ्याखाली लोक अक्षरशः दबून गेले. आता आपल्या लोकांचं अस्तित्वच धोक्यात आलेलं पाहून बिरसा मुंडा शांत बसू शकत नव्हते. ते पेटून उठले आणि याच अन्यायाविरुद्ध त्यांनी एक मोठं जनआंदोलन उभं केलं. हे आंदोलन इंग्रजांना सहन होण्यासारखं नव्हतंच. त्यांनी लगेच कारवाई केली. 1895 मध्ये बिरसा मुंडा यांना अटक झाली आणि 2 वर्षांच्या सक्त मजुरीची शिक्षा सुनावण्यात आली. इंग्रजांना वाटलं, चला संपला विषय. पण त्यांचा अंदाज पूर्णपणे चुकला होता. कारण तुरुंगात गेल्यामुळे बिरसा मुंडा खचले नाहीत, उलट ते अजूनच पेटून उठले. एक क्रांतिकारक म्हणून त्यांचा जणू पुनर्जन्म झाला. आणि इथूनच सुरू होतो एक नवा अध्याय, जो ओळखला जातो एकाच शक्तिशाली नावाने, उलगुलान. अगदी बरोबर. याच तुरुंगात त्यांनी एक संकल्प केला. आता फक्त विरोध करून चालणार नाही, तर या इंग्रजी सत्तेला मुळापासून उखडून फेकून द्यायचं. आता माघार नाही, हा त्यांचा निश्चय होता. आणि याच निश्चयाला, याच मोठ्या लढ्याला त्यांनी नाव दिलं उलगुलान. त्यांच्या मुंडारी भाषेतला हा शब्द आहे आणि याचा अर्थ होतो मोठा उठाव, एक सर्वांगीण आंदोलन. म्हणजे बघा, हा आता साधासुधा विरोध नव्हता. हे होतं स्वातंत्र्य आणि आत्मसन्मानासाठी पुकारलेलं एक युद्ध. आणि हे आव्हान किती मोठं होतं याचा जरा विचार करा. एका बाजूला होतं आदिवासी सैन्य, ज्यांच्या हातात होती पारंपरिक शस्त्र म्हणजे धनुष्यबाण आणि भाले. आणि दुसऱ्या बाजूला होतं इंग्रजांचं सैन्य, ज्यांच्याकडे होत्या आधुनिक बंदुका आणि तोफा. तरीही या लोकांचं धैर्य बघा, ते डगमगले नाहीत. आणि हाच संघर्ष आपल्याला घेऊन जातो त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या टप्प्याकडे. एक असा अध्याय जो दुःखद तर होताच, पण ज्याने बिरसा मुंडा यांना इतिहासात अमर केलं. साल होतं 1900. इंग्रजांनी त्यांना पुन्हा एकदा पकडलं आणि रांचीच्या तुरुंगात टाकलं. असं म्हणतात की तिथे त्यांच्यावर खूप अत्याचार झाले. आणि अखेर 9 जून 1900 रोजी वयाच्या अवघ्या 25व्या वर्षी त्यांचं निधन झालं. त्यांना वीरमरण आलं. आणि इथेच आपण आपल्या पहिल्या प्रश्नावर परत येतो. आठवतंय, जननायक म्हणजे काय? तर याच महान कार्यामुळे, आपल्या लोकांसाठी दिलेल्या या सर्वोच्च बलिदानामुळे लोकांनीच त्यांना जननायक ही पदवी दिली. ही पदवी त्यांनी मागितली नव्हती, तर ती त्यांनी कमावली होती, लोकांच्या प्रेमानं आणि आदराने. आणि एक गोष्ट लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. बिरसा मुंडा यांचा लढा फक्त इंग्रजांविरुद्ध नव्हता. ते एकाच वेळी 2 आघाड्यांवर लढत होते. एकीकडे इंग्रज होतेच, पण दुसरीकडे होते जमीनदार आणि जागीरदार, जे स्वतःचाच लोकांचं शोषण करत होते.
म्हणजे त्यांचा लढा हा बाहेरच्या आणि घरातल्या अशा दोन्ही शत्रूंविरुद्ध होता, संपूर्ण न्यायासाठी होता. तर जाता जाता हा एक विचार, वयाच्या अवघ्या 25व्या वर्षी बिरसा मुंडा अन्यायाविरुद्धच्या लढ्याचं एक अजरामर प्रतीक बनले. त्यांची ही गाथा आपल्याला एक महत्त्वाचा प्रश्न विचारते. जेव्हा समाजावर अन्याय होतो तेव्हा एका सामान्य माणसाच्या धैर्यामध्ये किती ताकद असू शकते.